गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या धक्क्यातून त्यांच्या आई सुमन पाटोळेंचं निधन. पाटोळे कुटुंबियांचा आरोप. खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोर केलं ठिय्या आंदोलन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरूनच आपल्यावर गुन्हा दाखल. शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे समन्वयक गिरीश फोंडेंचा आरोप. आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 13 एप्रिलला राजर्षी शाहू स्मारक भवनात रंगणार भव्य काव्य संमेलन. 151 कवींचा असणार सहभाग. सागर रेणुसे या घरफोड्याला अटक. चोरीचे सुमारे 20 लाखांचे दागिने केले जप्त. कोल्हापूर एलसीबीची कारवाई. आणि वाडी रत्नागिरी ग्रामपंचायतीकडून ज्योतिबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी.